सणाच्या निमित्ताने अखिल प्राणी मात्रांचे स्वामी भक्त काम अल्पद्रुम भक्त वत्सल नंदनंदन भगवान परमात्म्याचे प्राणप्रिय भक्त असणारे ज्ञानियांचे राज्य योगियांची माऊली साधकाचे मायबाप समाधीधन अलंकापूर निवासी विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांची छोटी बहीण असलेली आदिशक्ती मुक्ताबाई महाराज या मुक्ताबाई महाराजांचा सेवेकरिता निवडलेला ताटी या प्रकरणातला उत्कृष्ट प्रकारचा अभंग विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये आदिशक्ती मुक्ताईने श्री ज्ञानोबारायांना पुढे करून विश्वामध्ये योग मार्गाने चालणाऱ्या साधूंचं आचरण, योग मार्गाने चालणाऱ्या साधूंचा व्यवहार, योग मार्गाने चालणारे जे महात्मे आहेत त्यांची परंपरा कशा पद्धतीची असू शकते त्याची कल्पना या अभंगामध्ये करण्यात आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशः अर्थ समजून घेत असताना इतिहास तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. अलंकापुरीमध्ये अवतरित झालेलं भगवान विष्णूचं स्वरूप असलेले माऊली, सदाशिवाचं स्वरूप असलेले सोपान काका, भक्तिशक्तीचं स्वरूप असलेल्या मुक्ताबाई प्रगट झाल्याच्या नंतर बाल्यकालामध्ये आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. तेव्हा आम्ही लहान होतो. सोपान काका मला सांभाळत होते. ज्ञानोबाराय तर मला अन्न आणण्यासाठी गावामध्ये जात आहेत. त्यावेळी 4 सज्जनांनी जुळीत अन्न ठेवले तर 4 सज्जनांनी माती सुद्धा टाकली. संसारातल्या या घोरीवृत्तीला कंटाळून माऊली थेट सिद्धगेटावर आले. एक गवताची झोपडी तिच्या आत बसले आणि आतून कडी लावली. त्यावेळी निवृत्तीनाथांना असं वाटलं की ज्ञानोबाराय एखाद्या सिद्धांताचा शोध घेत असतील, म्हणून त्यांनी थोडासा आवाज दिला, ज्ञानोबा जेवण्यासाठी वेळ झाली. पण ज्ञानोबारायांनी काही ऐकलंच नाही. नंतर सोपान काका पुढे आले, त्यांचंही ऐकलं नाही आणि म्हणून मुक्ताबाई पुढे आल्या, म्हणाल्या ज्ञानोबा जेवणासाठी वेळ झाली. आणि मग मुक्ताबाई महाराजांचं त्यांनी ऐकलं. ज्ञानदेव वैष्णव मोठा, मोठ्या माणसाला मोठ्या माणसाच्याच भाषेत